संत ज्ञानेश्वरापासून चाललेली मातृमाय भाषा मराठी भाषा, या मराठी भाषेवरती या ठिकाणी काही लोकांना हाताशी धरून कर्नाटक सरकार आमच्या मराठी भाषेवरती जबरदस्ती करू पाहतं, इथली मराठी भाषा नामशेष करू पाहत आहे. गेले महिनाभर जे बेळगाव नगरामध्ये जे गढूळ वातावरण काही निवडक लोकांच्या माध्यमातून प्रशासन करतं, मी प्रशासनाला विनंती करतो समस्त मराठी भाषिक यांच्या वतीनं की जो जबरदस्तीचा भाग तुम्ही सुरू केला आहे तो त्वरित थांबवावा आणि लोकशाहीच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून आपण आपल्या मातृभाषेचा हक्क मागतो आहे. ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही दुसऱ्या भाषेला विरोध करतो आहे. त्या भाषिकांच्यापेक्षा पण चांगली भाषा आम्हाला येते, परंतु आम्ही आपली मातृभाषा मराठी असल्याकारणानं, ही छत्रपती शिवरायांची मातृभाषा असल्याकारणानं या भाषेवरती आपलं प्रेम आहे, प्रभुत्व आहे आणि ही भाषा कुणाचं तर ऐकून हे प्रशासन नष्ट करू पाहतं आहे. त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की या ठिकाणी मराठी बहुबाह्य प्रदेश आहे, या ठिकाणी मराठी भाषिक लोकसंख्या जास्त आहे आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटी ॲक्टच्या माध्यमातून त्याला या आपल्या भाषेला त्यांनी जे स्थान आहे ते स्थान असंच ठेवावं. कारण इथला कोणताही मराठी भाषिक दुसऱ्या कुठल्याही कन्नड भाषेवर अथवा दुसऱ्या कुठल्याही भाषेवर किंवा भाषिकावरती अन्याय केलेला आजपर्यंत इतिहासात नाही आहे. तरी देखील ह्या अशा चांगल्या समाजाला कुणाच्या तरी लोकांचं ऐकून, कुठल्या तरी लोकांचं ऐकून जे त्रास होत आहे ते त्रास त्वरित थांबवावा. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीनं जो सोमवारचा जो मोर्चा बोलवलेला आहे, त्या मोर्चासाठी आम्ही संपूर्ण मराठी भाषिक आम्ही संपूर्ण त्या ठिकाणी पाठिंबा देतो आहे आणि उद्याच्या मोर्चाला आम्ही सर्वजण येतो आहे. हीच ग्वाही मी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीला देतो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र एकीकरण समितीचा महाराष्ट्र एकीकरण